आमदार सांगतात मतदान कुठे करायचं, निवडणूक आयोगाची सर्कस झाली आहे का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारलाय। मुंबई महापालिकेच्या मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले। प्रत्येक शाखेमध्ये जाऊन मतदार याद्यांची तपासणी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। सुनील शिंदेंचं मतदार यादीमध्ये 7 ते 8 वेळा नाव आहे अशी माहिती त्यांनी दिली। तर श्रद्धा जाधव यांचं 8 वेळा मतदार यादीमध्ये नाव असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाकडून हे जे 14 लाख दाखवलेले जे ह्यांचे संभाव्य दुबार म्हणून आहेत त्या लोकांना त्याच्यातून काढलं जाईल। बरं, हे 14 लाखांमधून जास्तीत जास्त कोण आहेत? तर जास्तीत जास्त मराठी नावं आहेत, जास्तीत जास्त आमच्या कार्यकर्त्यांचे नाव आहेत, राजकीय कार्यकर्त्यांचे नाव आहेत, राजकीय लोकप्रतिनिधींचे नाव आहेत। उदाहरण म्हणून घेतलं तर आमचे जे आमदार आहेत सुनील शिंदेजी, सुनील गोविंद शिंदे हे 7 की 8 वेळा आलेलं नाव, 8 वेळा आलेलं। बरं, ह्याच्या आधी त्यांनी मतदान केलंय, त्याचे आमदार आहेत ते मुंबई महानगरपालिकेतून नगरसेवकांनी निवडून दिलेले आमदार आहेत, पण त्यांचंच नाव मुंबई महानगरपालिकेच्या यादीमध्ये जे आता मतदार यादी आहे 7 वेळा आलेलं आहे। खोलावर गेलं तर प्रत्येक ते जे 7 वेगळे सुनील गोविंद शिंदे आहेत त्यांचे वय वेगळी आहेत, ॲड्रेस वेगळा आहे, फोटो वेगळा आहे, पण नाव कॉमन वाटतंय म्हणून 7 वेळा त्यांनी सांगितलं संभाव्य दुबार। मतदान चालू आपल्याला तर माहिती आहे कोण मख्ख चेहरा घेऊन बॅग सोबत उतरतंय, त्याच्यात पैसे आहेत की नाही ह्याच्यावरनं सगळा गदारोळ चालू आहे। कोणी धमक्या देत आहे, कोणी रेट टाकतंय, हा सगळा तर गोंधळ वेगळाच। एक आमदार तर जाऊन दाखवतात की कोणी मतदान कोणाला करायचं। खरोखर निवडणूक आयोग म्हणून प्रकार आहे की आता सर्कस झाली त्याची, हे विचार करण्यासारखं आपल्या देशात आहे। पण ह्या संभाव्य दुबारांचं जसं आता श्रद्धाताई जाधव आहेत, आमच्या महापौर राहिलेत, मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईच्या महापौर राहिलेले आहेत, त्यांचं नाव 8 वेळा आलेत। इकडचे धारावीचे जे आमदार आहेत ज्योती गायकवाड ताई, त्या देखील संभाव्य दुबारमध्ये आलेले आहेत। अनेक लोक असे आहेत जे संभाव्य दुबारमध्ये आले। अनिल देसाईजींचं पण नाव संभाव्य दुबारमध्ये आलेले खासदार आहेत दक्षिण मध्य मुंबईचे। म्हणजे बरोबर मराठी नावं असतील, बरोबर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावं असतील, लोकप्रतिनिधींची नावं असतील, ही संभाव्य दुबारमध्ये टाकलेली आहेत। आणि ह्याच्यातच आम्ही व्यस्त झालेलो आहे, कारण जे कोणी संभाव्य दुबार ह्या यादीत येतं म्हणजे ॲस्टिक्सच्या ते येतं, जर तसं नाव असेल तर तुम्हाला मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाचे एक हमीपत्र भरायला लागणार आहे, परिशिष्ट 2, आणि ते भरल्यानंतरच तुम्ही मतदान करू शकाल। म्हणजेच काय तर ही सगळी नावं एक तर मतदानाला येऊच नाही किंवा मतदान ज्या वेगाने व्हायला पाहिजे ते होऊ नये।